तर अशा पद्धतीने आज कणघर माणगाव या ठिकाणी भदंत शांतिरत्नजी महाथेरो यांना जी जागा मिळाली होती, या जागेच्या ठिकाणी आज म्यानमार या देशातून जे बौद्ध भिक्षू आले होते, यांनी इथे सर्वांना आपल्याला आनंदाची बातमी अशी आहे की त्यांनी या ठिकाणी मॉनेस्ट्री बनवण्यासाठी होकार दिलेला आहे. आणि ते जमिनीला बघून, जी मॉनेस्ट्रीची जागा आहे, या मॉनेस्ट्रीच्या जागेला बघून सर्व बौद्ध भिक्षू भदंत शांतिरत्नजी महाथेरो हे जे या मॉनेस्ट्रीसाठी कष्ट घेत आहेत, धम्माच्या प्रचारासाठी, धम्माच्या प्रसारासाठी, तर या ठिकाणी ते मॉनेस्ट्रीची जागा बघून या ठिकाणी आलेले आहेत. आपण भंतेंना विचारूया. भंते जी, आपको कैसा लगा जगह मॉनेस्ट्री का? बहुत बढ़िया है. अच्छा है. बहुत बढ़िया. साधु साधु. So you like the place? I like This it. place? I like it. Okay. Sir, you also like it? Okay. साधू साधू. तर अशा प्रकारे या जागेची पाहणी करून सर्व बौद्ध भिक्षू या ठिकाणावरून निघत आहेत. जे या जागेचे दानदाते आहेत, मिस्टर डॉक्टर सुर्वे, सुरेश सुर्वे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर, आपल्याला कसं वाटतं की आता या जागेवरती सुंदर अशी मॉनेस्ट्री या ठिकाणी होणार आहे? मॉनेस्ट्री बनायलाच पाहिजे. आता त्या हिशोबाने प्रयत्न केलेत आपण, आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. इतके धम्मचारी, इतके आपले बौद्ध उपासक मंडळी आहेत, त्याच्यामुळे ते मॉनेस्ट्री आता होईल आणि कोकण प्रांतामध्ये आवश्यक होती. आणि ही जी जमीन तुम्ही दान केलेला आहात भिक्खू संघासाठी, यामध्ये आपली मनोभावना कशी झाली की मी हे केलं पाहिजे किंवा माझ्या वतीने हे झालं पाहिजे? काहीतरी मला देणं आहे, ओके. मला समाजाचं देणं आहे. तर आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. ओके. ते धम्मकार्याला गेली पाहिजे म्हणून ती भावना आली, मैत्री भावना. येणाऱ्या हजारो भिक्षू हे तुमच्या जमिनीतून, जसं एखाद्याच्या जमिनीतून पीक उत्पन्न होतं तसं आपल्या जमिनीतून बौद्ध भिक्षू उत्पन्न होणार आहेत. यावरती आपलं काय मत राहील? भिक्खू आपल्या कोकणामध्ये वावर कमी आहे भिक्खूंचा. त्यांना आपण सुविधा, अल्प सुविधा देतो. ते कोणाच्या घरी मुक्कामाला थांबत नाहीत. ओके. ते त्यांचे कधी कधी आबाळ पण होते, असं मी नेहमी ऐकत असतो. तर त्यांची कुठेतरी एक धम्मकार्याची, त्यांची जी सेवा करायची पद्धती आहे ती अजून वाढावी, त्यांना अजून सेवा करण्याचा मौका मिळावा आणि इकडच्या लोकांना त्याचा लाभ मिळावा, बौद्ध समाजाला. या उद्देशाने आपण हे सर्व प्लॅनिंग केलेलं आहे. या जागेचं वैशिष्ट्य असं आहे ही वस्तू टॉपवर आहे, कोणाचं इथे काही विषय संदर्भ नाही आहे. साधू. आणि ह्याचा फायदा लोकांनी घ्यावा. मॉनेस्ट्री बनल्यानंतर एवढीच इच्छा. नमो बुद्धाय, जय भीम. तर आपण बघू शकतात डॉक्टर सुरेश सुर्वे यांनी, सुदेश सुर्वे, ओके, सुदेश सुर्वे यांनी ही जमीन जी आहे ही भिक्खू संघाला दान दिलेली आहे, सुर्वे फॅमिलीनी. तर आपण बघू शकता सुंदर अशी जमीन आहे आणि या ठिकाणी सुदेशजी सुर्वे यांच्या दान दिलेल्या जमिनीतून हजारो भिक्खू आपल्याला बघायला मिळतील. नमो बुद्धाय, जय भीम.